now. Topic will be for speaking. तुमच्या इंटरेस्टचा टॉपिक घ्यायचा तुम्ही कुठलाही डिबेटसाठीचा आपण नंतर डिसाइड करूया. ओके. सो आधी आता आपण टेन्सेसच्या रिव्हिजन वर फोकस करूया थोडा वेळ. स्क्रीन विजिबल आहे, सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय, आवाज व्यवस्थित येतोय माझा? ओके, परफेक्ट. सो आधी आपल्याला आता टेन्सेसची रिव्हिजन करायची आहे. तर मी काय करते, ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी वर्कशीट आहे इट इज सेइंग दॅट डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे जसं सांगितलंय तसं करायचंय. त्या पर्टिक्युलर वर्कशीट मध्ये जी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आहे तशी आपल्याला करून बघायची. ओके. सो आपण आतापर्यंत जे टेन्स बघितले होते त्याची एक क्विक रिव्हिजन घेऊया आपण आधी. सगळ्यात प्रेझेंट टेन्स आठवतायत, आपण मेन 3 टेन्सेस बघितले आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यातल्या प्रत्येकाचे आपण 3 कॅटेगरीज बघितल्या होत्या, राईट? सो त्या कॅटेगरीज आधी आपण एकदा रिव्हिजन करूया. प्रेझेंट इंडेफिनेट म्हणजे सिंपल, त्याच्यामध्ये जर असेल तर आपण वर्ब ॲज इट इज लावतो. ही, शी, इट असेल तर त्याला एस लावतो वर्बच्या पुढे. कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर इज, एम, आर आणि वर्बचा ING फॉर्म यूज करतो. ओके. परफेक्ट प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट असेल तर हॅज किंवा हॅव डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट आणि वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतो, प्लेड असं इथे दिसतंय आपल्याला. ओके. आणि परफेक्ट कंटिन्युअसला फक्त आपण बीन हे मध्ये ऍड करतो आणि ING फॉर्म, राईट? तर आता आपल्याला काय करायचंय, मी दरवेळेला प्रत्येक एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन झाला की हा टेबल तुमच्या समोर ठेवेन, त्याप्रमाणे आपण करूया. इनिशियली जेव्हा आपण प्रॅक्टिस करू आपण ही सवय ठेवूया की सेंटेन्स वाचलं त्याच्यामध्ये काय करायचंय हे बघायचं, त्या अकॉर्डिंगली आपण आपला टेबल रेफर करायचा आणि मग आन्सर लिहायचं. ओके. जशी जशी प्रॅक्टिस होईल तुम्हाला टेबलची गरज लागणं कमी होत जाईल. ठीक आहे. तर आता आपण आधी पहिल्यांदा प्रेझेंटचं बघितलं. प्रेझेंट मध्ये आपण काय करतो, आयदर प्रेझेंट सिंपल मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे तिन्ही आपल्याला समोर दिसत आहेत सरळ टेबलमध्ये. याच्यानंतर आपण पास्ट सिंपल मध्ये काय दिसतंय आपल्याला, प्लेड, म्हणजे त्या वर्बचा पास्ट टेन्स. तो आता आयदर आपल्याला माहित असेल किंवा नसेल, जी पण काही केस असेल, जो नवीन शब्द येईल एखादा, जो नवीन वर्ब येईल त्याचा पास्ट टेन्स आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचा की आपली लिस्ट अशी हळूहळू करत मोठी होत जाईल आणि सगळ्या वर्बचे ऑलमोस्ट पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे थर्ड फॉर्म हे आपल्या जवळ राहतील. आता ह्या केसमध्ये सगळ्याचे माहीत असतीलच असं नाही, थोड्याफार चुका होतील, बट दॅट इज ओके, कारण आपण शिकतोय अजून, आपल्याला वर्ब सगळी माहित नाहीयेत, आपण खूप छोटे आहोत अजून, राईट? आपण अजून 5वी 6वी 7वी हा ग्रुप आहे, त्यामुळे तुम्ही वर्ब जितके शिकलाय ते पण खूप कमी आहेत, त्यामुळे त्यांचे पास्ट टेन्स माहित असणं थोडं अवघड आहे. बट आपण आता इथे जी रिव्हिजन करू त्याच्यात आपल्याला वेगवेगळे वर्ब समोर येतील, त्याचे आपण पास्ट टेन्स बघणार, त्याचे आपण पास्ट पार्टिसिपल बघणार आणि त्याची इंडिव्हिज्युअली तुम्हाला लिस्ट बनवायची. सो पास्ट टेन्स मध्ये आपण वर्बचा सिंपल पास्टला वर्बचा पास्ट टेन्स यूज केला, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस मध्ये वॉज किंवा वेअर डिपेंडिंग ऑन सब्जेक्ट आणि वर्बचा ING फॉर्म. फॉर एक्झाम्पल आय असेल तर आय वॉज प्लेइंग आणि प्लुरल असेल, दे असेल समज तर दे वेअर प्लेइंग. परफेक्ट टेन्सला काय करतो आपण, हॅड आणि वर्बचा थर्ड फॉर्म परफेक्ट पास्टला आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हॅड बीन प्लेइंग. ओके. फ्युचर साठी आपण काय करणार, फ्युचर सिंपल विल किंवा शॅल आपण यूज करतो आणि त्याला वर्बचा जो सिंपल फॉर्म आहे तो लावतो. फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण काय करणार आहे, विल किंवा शॅल बी पुढे लावणार आणि वर्बचा ING फॉर्म. फ्युचर परफेक्ट मध्ये पण विल किंवा शॅल हॅव प्लेड आणि विल शॅल हॅव बीन प्लेइंग हे परफेक्ट कंटिन्युअसला. ओके. काही फार अवघड नाहीये. आपण एक्सरसाइज सोडवताना काय करणार आहोत, टेबल प्रत्येक वेळेला रेफर करत जाणार आहोत. ओके. आता व्हॉइस क्लिअर आहे? मध्ये थोडंसं काही जणांचं आलंय की व्हॉइस इज नॉट क्लिअर. Is it clear now? Okay, very good. So now
Yes, so we have to change tense in these cases. So first is he did his work with diligence. असा सेंटेन्स आहे आपल्या समोर. ही डिड हिज वर्क विथ डिलिजन्स. ओके, डिलिजन्स म्हणजे सिन्सिअरिटीनी, परफेक्शननी, हार्ड वर्कनी काम केलेलं असेल तर, एफर्टनी जे काम केलं जातं ते, त्याला डिलिजन्स असा वर्ड यूज करतात. चेंज इनटू फ्युचर परफेक्ट. आता आपण आधी टेबल ओपन करूया. फ्युचर परफेक्ट मध्ये काय घडतं ते बघूया आपण. ओके, सो टेबल मध्ये आपण रेफर करायचं. फ्युचर कुठे दिसतंय ते, परफेक्ट कुठे दिसतंय ते. त्याच्या अकॉर्डिंगली काय आहे, विल किंवा शॅल, हॅव असं आपल्याला यूज करायचं आहे आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. ओके, आता परत एकदा आपण सेंटेन्स बघूया. ही डीड म्हणजे आता डीड याचा अर्थ ह्या सेंटेन्स मधला वर्ब कुठला आहे तर डू. बेसिक वर्ब डू आहे, ज्याचा पास्ट टेन्स आहे डीड आणि ज्याचा वर्बचा थर्ड फॉर्म येतो डन. ओके, सो यू हॅव टू मेक दिस लिस्ट नाउ विथ यू. नाही, एक मिनिट सायली, एकच मिनिट हा फक्त. आपण परत आपण हळूहळू जायचंय आता पुढे. डूच आधी सगळ्यांनी हे लिहून घेतलं का की जेव्हा डीड सेंटेन्स मध्ये दिसतंय तर आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये ते वर्ब डू असतं, पास्ट टेन्स मध्ये डीड आणि त्याचा थर्ड फॉर्म असतो डन. ही लिस्ट करून घ्यायची आपण. ओके, आता ते झाल्यावर आपलं सेंटेन्स आपण बघितलंय. आपल्याला असं कळलंय की जेव्हा फ्युचर परफेक्ट असतो तेव्हा हॅव आणि वर्बचा थर्ड फॉर्म विल, हॅव आणि थर्ड फॉर्म असा यूज करायचा फ्युचर परफेक्टला. तर आपण आता त्याप्रमाणे चेंज करूया. ही डीडच्या जागी आपण काय करू, विल. आता फ्युचर वापरायचं म्हणून विल ॲज इट इज येणार. ही विल, हॅव आपल्याला वापरायचंच आहे टेबल प्रमाणे. सो ही विल हॅव डन हिज वर्क विथ diligence. This will be the right answer. Okay, he will have done his work with diligence. समजलंय आपण कसे आन्सर पर्यंत आलो. नुसतं आन्सर बरोबर आहे का चूक आहे ह्याच्यावर लक्ष देऊ नका. आता आपण कसं कन्स्ट्रक्ट करत गेलो ते बघायचं. ओके, ही विल हॅव डन हिज वर्क विथ डिलिजन्स, हे करेक्ट सेंटेन्स येईल. आता परत एकदा मी सेंटेन्स दाखवते. मुळात जे सेंटेन्स दिलंय ही डिड हिज वर्क विथ डिलिजन्स, हा सेंटेन्सचा समज मी तुम्हाला सांगतेय. ह्या सेंटेन्सचा टेन्स ओळखा. कुठल्या टेन्स मध्ये हे सेंटेन्स दिलंय तर काय सांगाल मला आन्सर मध्ये. कुठला टेन्स आहे ह्या सेंटेन्सचा, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, त्यातलं जे काही असेल त्याच्यात अजून काय डिटेल सांगता येईल. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. करेक्ट, बेसिक आहे की तो पास्ट आहे आणि पुढे अजून आहे ते सिंपल पास्ट आहे. करेक्ट, सिंपल पास्ट इज द राईट आन्सर. आणि मग आता डू ॲज डायरेक्टेड जेव्हा असतं तेव्हा काय होतं की असं तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जाईल आणि चेंज इनटू फ्युचर परफेक्ट. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आता गेलो तसंच आपण अजून पुढचे 2-4 लेक्चर्स जेव्हा रिव्हिजन करू टेन्सची तेव्हा करणार. की काय करायचं, सेंटेन्स वाचायचं, डू ॲज डायरेक्टेड मध्ये काय कमेंट आहे ती वाचायची, फ्युचर परफेक्ट वापरायचं आहे. ओके, फ्युचर परफेक्ट मध्ये काय करतात ते आपण टेबल काढून बघायचं. टेबल मध्ये आपल्याला दिसतं फ्युचर परफेक्ट, विल और शॅल, हॅव आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म. तो आपल्या सेंटेन्स प्रमाणे काय येतो ते बघायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी एक सूचना देते मी अशी की जेव्हा केव्हा सेंटेन्स वाचाल तेव्हा पहिली स्टेप करायची की सेंटेन्स मध्ये व्हर्ब काय आहे ते शोधायचं. ओके, सो आतापासून आपण काय काय क्रमाने जाऊया ते मी सांगते. मी सेंटेन्स वाचलं की तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगणार की ते व्हर्ब कुठलं होतं आपल्या सेंटेन्स मध्ये. मग मी टेबल शेअर करेन, मग मी हा टेबल शेअर करेन तुमच्या बरोबर. त्याप्रमाणे आपण बघूया आणि मग तुम्ही फायनल आन्सर द्या. ओके, सो आपण आता हळू जाणार आहे, आपल्याला अजिबात घाई नाहीये टेन्सेस कंप्लीट करायची किंवा काही. व्यवस्थित सवय लागू दे, आपण कसं हे चेंज करत जाणार त्याची. सो सेकंड सेंटेन्स बघूया आता आपण. आय विल नॉट अलाउ धिस टू हॅपन. तर आता मला सांगा ह्या सेंटेन्स मध्ये व्हर्ब कुठला आहे. सेकंड सेंटेन्स आहे आपलं आय विल नॉट अलाउ धिस टू हॅपन. या सेंटेन्स मध्ये आपल्याला व्हर्ब कोणतं दिसतंय,
विल हे वर्ब आहे की विल हे सपोर्टिंग वर्ब आहे? मेन वर्ब कुठला आहे अजून? करेक्ट. अलाउ हे सुद्धा एक वर्ब आहे ना या सेंटेन्स मध्ये. सो आता आपल्याला काय करायचं आहे, याचा सिंपल पास्ट टेन्स करायचा आहे. अलाउ हे जरी वर्ब, ओके, आय विल नॉट अलाउ दिस टू हॅपन. ओके, ठीक आहे. सो अलाउ आणि विल जरी वर्ब असलं तरी आपण आता कन्सिडर करताना विल हे वर्ब कन्सिडर करणार आहे आणि त्याचा सिंपल पास्ट टेन्स बनवणार आहे. तर आता विलचा पास्ट फॉर्म काय असतो माहितीये? विल या वर्बचा पास्ट फॉर्म काय असतो? सायलीनी वरती आन्सर दिलेला आहे एक. येस, चुकून झालं माझ्याकडून ते की मी अलाउ वर्ब मध्ये कन्सिडर केलं होतं. अलाउचं अलाउड म्हणून मला ते वर्ब वाटलं, बट नाही, तिथे वुड. हा, विल हेच या सेंटेन्सचं मेन वर्ब येणार, त्यामुळे विलचा पास्ट टेन्स होतो वुड. WOULD, वुड. आणि मग आता हे सेंटेन्स तयार करा, रिफ्रेम करा. आता सिंपल पास्ट मध्ये रिफ्रेम करा. आपण आता परत एकदा टेबल शेअर करते मी. पास्ट, सिंपल पास्ट मध्ये काय करायचं आपल्याला? फक्त वर्बचा पास्ट टेन्स यूज करायचा आहे. सेंटेन्स करून सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. करेक्ट सेंटेन्स मी सांगते आता बघून एकदा. ह्या केसमध्ये करेक्ट सेंटेन्स होईल, आय वुड नॉट अलाउ दिस टू हॅपन. आय वुड नॉट, विलचा पास्ट टेन्स वुड, नॉट अलाउ दिस टू हॅपन. ओके, आता मगाशी झालेलं कन्फ्युजन आपण जरा मिटवूया. अलाउ हे वर्ब सुद्धा आहे, टू अग्री ऑर नॉट टू अग्री, बट ह्या सेंटेन्स मध्ये अलाउ वर्ब म्हणून यूज नाही केलेला. टू अलाउ इज अ फॉर्म ऑफ वर्ब, बट ह्या सेंटेन्स मध्ये अलाउ वर्ब म्हणून नाही यूज केलेला. आय वुड नॉट अलाउ दिस टू हॅपन असं करेक्ट सेंटेन्स आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ही इज रायडिंग अ हॉर्स. ही इज रायडिंग अ हॉर्स याचं आपल्याला कन्वर्ट करायचंय फ्युचर कंटिन्युअस मध्ये. ओके, आता ह्या सेंटेन्स मध्ये मेन वर्ब काय आहे सांगा बरं आधी. थर्ड सेंटेन्स मध्ये वर्ब काय आहे आपलं? करेक्ट, राईड. राईड, राईड हे मेन वर्ब आहे. आणि आता फ्युचर कंटिन्युअस, आता आपण टेबल रेफर करूया. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे काय असतो? विल ऑर शॅल चा यूज करायचा, बी हे मध्ये टाकायचं आणि वर्बला ING जोडायचं, असं आपल्याला इथे दिसतंय. फ्युचर कंटिन्युअस प्रमाणे विल ऑर शॅल, बी आणि वर्बला ING फॉर्म यूज करायचा. ओके, तर आता सेंटेन्स चेंज करा अकॉर्डिंगली. ही इज रायडिंग अ हॉर्स हे सेंटेन्स चेंज करायचे आपल्याला फ्युचर कंटिन्युअस प्रमाणे. तर आता आधी आपल्याला काय करायला लागेल, हीच्या पुढे विल ऍड करायला लागेल कारण फ्युचर टेन्स आहे. राईट. दुसरं आपल्या टेबल प्रमाणे आपण रूल काय बघितला होता? बी, बी हा वर्ड यूज करायला लागेल, BEB. आणि पुढे जे मेन वर्ब आहे आपलं राईड त्याचा ING फॉर्म. सो आता सांगा सेंटेन्स कसं होईल? ही विल बी रायडिंग अ हॉर्स. लेट मी चेक बाकी सगळ्यांनी कसं लिहिलंय ते. सगळ्यांचं बघतीये मी, 1-2 मिनिट. येस, करेक्ट. ही विल बी रायडिंग अ हॉर्स हे बरोबर आन्सर आलं. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. आता थोडंसं फास्ट जमेल? डायरेक्ट कराल की हे शेअर करू मी? टेबल शेअर करतच राहिलं पाहिजे? बघा एकदा करून.
ही हेल्प्स हिज फादर इन हिज वर्क, याचा सिंपल पास्ट करायचा आहे आपल्याला. ही हेल्प्स हिज फादर इन हिज वर्क, याचा सिंपल पास्ट करायचा, एकदम सोपं आहे. टेबल आता मी शेअर करत नाही, तुम्ही डायरेक्टली पण आन्सर सांगू शकाल. आधी मेन वर्ब आहे आपलं हेल्प. हेल्पचा पास्ट टेन्स काय असतो? ओके, एक आन्सर आलंय सायलीचं. आता बाकीच्यांनी द्या. करेक्ट, हेल्पचा पास्ट टेन्स हेल्प्ड. आणि सेंटेन्स मध्ये टाकलं की आपण सिंपल पास्ट आहे, त्यामुळे वर्ब ऍज इट इज फक्त रिप्लेस करणार. अँड द करेक्ट आन्सर विल बी ही हेल्प्ड हिज फादर इन हिज वर्क. हे बरोबर उत्तर येईल. ही हेल्प्ड हिज फादर इन हिज वर्क. ओके, बरोबर आन्सर आलं. हेल्प्स असं होतं. आता ह्या सेंटेन्स मध्ये ही हेल्प्स असं काय यूज केलंय ते कळलं ना? कारण आपण ही शी इटच्या वेळेला वर्बच्या पुढे एस किंवा ईएस लावतो, म्हणून इथे आपण हेल्प्स असा वर्ड यूज केलेला होता. वर्बच्या फॉर्मला हेल्प या वर्बला एस लावलं. सपोज इथे आय असतं, हीच्या ऐवजी मी वडिलांना कामात मदत करते असं सेंटेन्स असतं, तर काय केलं असतं आपण? आय हेल्प माय फादर इन हिज वर्क. ओके, मग तिथे आपल्याला हेल्प्स असं नसतं लावता आलं, आपल्याला आय हेल्प लावायला लागलं असतं. इज इट क्लिअर? सिंपल प्रेझेंट बद्दल आपण बोललो आता. ओके, सेंटेन्स जे डू एज डायरेक्टेड केलंय ते बरोबर केलंय सगळ्यांनी. ही हेल्प हिज फादर इन हिज वर्क. नाउ द नेक्स्ट सेंटेन्स इज मोस्ट पीपल वॉन्ट पीस. मोस्ट पीपल वॉन्ट पीस, याचा आपल्याला सिंपल पास्ट करायचा आहे. काय येईल आन्सर? वर्ब कुठला आहे आधी या सेंटेन्स मध्ये? फिफ्थ सेंटेन्स आहे मोस्ट पीपल वॉन्ट पीस. याच्यामध्ये वर्ब काय आहे आपलं? वॉन्ट. त्याचा पास्ट टेन्स काय आहे? वॉन्टेड. करेक्ट. मोस्ट पीपल वॉन्टेड पीस. ओके, आता ह्या PEACE असा पीस आपल्याला शब्द दिसतो, याचा मीनिंग काय आहे? मोस्ट पीपल वॉन्टेड पीस. करेक्ट, आन्सर करेक्ट आहे आता तुमचं. फक्त आता मला एक एवढंच सांगा की पीस या वर्डचा अर्थ शांती. व्हेरी गुड, करेक्ट. शांतता और काम. आणि अजून एक असंच सेम आहे, तुकडा. व्हेरी गुड, परफेक्ट. आय गेस आपण आधी पण हे डिस्कस केलेलं आहे, आपल्याला आधी पण पीस हा वर्ड एकदा येऊन गेलाय. नेक्स्ट, ही हॅज जस्ट रिटर्न्ड. ही हॅज जस्ट रिटर्न, ह्याचा आपल्याला फ्युचर परफेक्ट करायचंय. म्हणजे फ्युचर करायचं म्हणजे आपल्याला विल वापरायला लागेल. परफेक्ट करायचं आहे म्हणजे आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्म कुठे ना कुठे येणार. तर आता फ्युचर परफेक्ट विल किंवा शॅल, हॅव आणि वर्बचा थर्ड फॉर्म हे आपल्याला वापरायचंय. ते आता ह्या सेंटेन्स मध्ये करून दाखवा. ही हॅज जस्ट रिटर्न. रिटर्न नाही, रिटर्नचा थर्ड फॉर्म काय येईल? ही विल हॅव पर्यंत बरोबर केलंय. ही विल हॅव जस्ट रिटर्न्ड. करेक्ट, रिटर्न्ड असं यायला पाहिजे. ओके, रिटर्न या वर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. सो ही विल हॅव जस्ट रिटर्न्ड इज द करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट, आय रॅन ॲज फास्ट ॲज आय कुड. याचा फ्युचर कंटिन्युअस करायचा आहे आपल्याला. यात दोन फॉर्म चेंज करायला लागणार आहेत आपल्याला फ्युचर कंटिन्युअस करायला. आधी आता फ्युचर कंटिन्युअस कसा दिसतो ते आपण बघूया. फ्युचर कंटिन्युअस म्हणजे विल किंवा शॅल बी
आणि व्हर्बला ING जोडून जे होतं ते. काय सेंटेन्स होईल सांगा जरा. हा, ही विल हॅव जस्ट रिटर्न मगाचं बरोबर झालं. आता आपल्याला फ्युचर कंटिन्युअस करायचंय गिव्हन सेंटेन्सचं. जे सेंटेन्स आहे आय रॅन ॲज फास्ट ॲज आय कुड, हे आपल्याला चेंज करायचं आहे आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. तर तो कसा वापराल? आयच्या पुढे विल येणार, बी येणार कारण कंटिन्युअस आहे. सो आय विल बी रनिंग ॲज फास्ट ॲज आय कॅन. राईट, आय विल बी रनिंग ॲज फास्ट ॲज आय कॅन. व्हेरी गुड, परफेक्ट. फक्त आता इथे जो कुड आहे, कुड हा सुद्धा पास्ट टेन्स आहे कॅन या व्हर्बचा. राईट, सो आपल्याला तोही चेंज करायला लागेल. सो नाउ नेक्स्ट सेंटेन्स, विल यू बी विजिटिंग धिस प्लेस. हा आता क्वेश्चन फॉर्म मध्ये सेंटेन्स आहे, एक वेगळं आहे जरा काहीतरी. ह्याचं आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस करायचंय. तर आता पहिल्यांदा आपण बघूया प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय आहे. इज, एम और आर प्लेइंग. ओके, तर आता आपण आपल्या याचा सब्जेक्ट बघूया काय आहे. आय विल यू म्हणजे यू. सो आता यू मध्ये आपल्याला काय लागेल, यूच्या पुढे आर लागेल, बरोबर. किंवा म्हणजे आर यू विजिटिंग दिस प्लेस असं येईल, प्रेझेंट कंटिन्युअस. ओके, समजलंय कसं केलंय आपण पुढच्या सेंटेन्सचं. ते विल यू बी विजिटिंग दिस प्लेस होता, फ्युचर टेन्स होता, फ्युचर कंटिन्युअस होतं. आपल्याला त्याचा प्रेझेंट कंटिन्युअस करायला सांगितलंय. प्रेझेंट आहे म्हणून आपल्याला काय करायचंय, इज, एम और आर ह्या तीन पैकी काहीतरी एक वर्ब यूज करायचंय. त्याच्यापैकी आपण यूज करणार आहे आर. सो आर यू, यू ॲज इट इज राहणार विजिटिंग दिस प्लेस. ओके, विल नाही, विल आपण आता यूजच करणार नाही, आपल्याला सिंपल प्रेझेंट करायचं आहे ना. सो सिंपल प्रेझेंट करायला विल ह्याचा काही आपल्याला उपयोग नाही. विल किंवा शॅल हे आपण फक्त फ्युचर मध्ये वापरतो. प्रेझेंट मध्ये आपण एम आय आर हे वापरतो, एम इज आर, त्याच्यापैकी आपण आर यू. करेक्ट. सो आर यू विजिटिंग धिस प्लेस हे करेक्ट होणार आहे. आणि क्वेश्चन मार्क पुढे. इज इट क्लिअर नाव? समजले? आता थोडासा कॉन्फिडन्स आला. ज्यांना अवघड वाटत होतं आतापर्यंत टेन्सेस जरा सोपं वाटायला लागलंय. परफेक्ट, व्हेरी गुड. ओके, सो आता मग आपण रीडिंग आणि स्पीकिंगला स्टार्ट करूया. ओके, आपण थोडी थोडी सेंटेन्सेस प्रत्येक लेक्चर मध्ये घेत राहणार आहे. परफेक्ट. सो नाव फर्स्ट, लास्ट लेक्चरला रीडिंग झालेलं आहे बऱ्याच जणांचं, राईट. आय हॅव नॉट मार्क्ड द नेम्स. तुम्हीच जरा सांगा की कोणाकोणाचं रीडिंग लास्ट लेक्चरला झालंय. आय गेस मला तेव्हा सायलीनी लिस्ट म्हणजे सायली सांगत होती की कोणाकोणाचे ह्याच्याप्रमाणे आहेत. कार्तिक प्रमाणे झालंय माझ्या मते. कार्तिक, माहिका तू वाचलंयस लास्ट लेक्चरला? माहिका झालं. ओके ओके, नाही काही माईक ऑन नाही केलास तरी चालेल माहिका. Miss, last lecture in between two were remaining. Okay. Okay, I'll read Miss, out the it name. was Gaurav and Harsh remaining. Remaining Gaurav and Harsh. Okay, thank you. Thank you, Saili. एक मिनिट, तुम्ही नावं नका पाठवू. आता नावं नका पाठवू, माझ्याकडे लिस्ट आहे. लिस्ट प्रमाणेच आपण जाऊया. मी परत एकदा सगळ्यांची नावं वाचते. ज्यांचं कोणाचं राहिलं आहे त्यांनी सांगा. आता आदेश झालाय, आदिती, अनुज, चिन्मयी, धनश्री, दीक्षा हे सगळे झालेले आहेत. दीपिका झालंय. लेक्चर मध्ये असाल तर पटकन फक्त येस टाका. दीपिका झालंय का?
व्हेरी गुड. गौरवचं राहिलंय ना. गौरव आणि हर्ष राहिलेत. हर्षद झालं, कार्तिक झालं, माहिका झालं, राईट. व्हेरी गुड, परफेक्ट. सो आता गौरव आणि हर्षचं रीडिंग घेऊया आपण फक्त, कारण ते लास्ट लेक्चरला ऍबसेंट होते किंवा काहीतरी रेंजचा इश्यू झाला असेल, व्हॉट एव्हर इट इज. आपण त्या दोघांचं थोडंसं रीडिंग घेऊया आणि मग स्पीकिंग साठीचे टॉपिक सुरू करूया. मॅम डिबेट आज होणार आहे? हो, होईल ना, आपल्याकडे वेळ आहे अजून बराच. रुद्र, येस रुद्र, युअर नेम इज ऑलमोस्ट आफ्टर 2 to 3. वी आर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आपण जातोय ना. वी आर फॉलोइंग एन अल्फाबेटिकल ऑर्डर दॅट वी हॅव मेड इन द लास्ट लेक्चर्स. येस, सो त्याप्रमाणे आपण फक्त मधले मागच्या लेक्चरमध्ये गौरव आणि हर्ष राहिलेत, त्यांचं लिहून घेऊ, त्यांचं करून घेऊया. आय हॅव युअर नेम्स विथ मी. रुद्र, प्रमिता, तुमची नावं आहेत. तुमचं नाव बरोबर मध्ये येत आहे अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे, त्यामुळे तुमचं अजून रीडिंग आणि स्पीकिंग काहीच नाही झालेलं. ओके, बट होईल अजून पुढच्या 2 लेक्चर्स मध्ये नक्की होईल. येस, ऋतुजाचं पण नाही झालेलं, आय नो. ओके, सो for reading we'll have some unseen passages. Yes, so Gaurav, please switch on your mic. Yes, ma'am. Can you see the screen? Yes, ma'am. Yes, please start. A myth has been built around the pelican, one of the oldest surviving birds. It is commonly held belief that the mother feeds her chicks on her own blood. So people have regarded the pelican as most affectionate and dutiful bird. Very good. The large bill of the bird make it very easy to recognize it. It has a short tail, short leg, long wings, and a large bag under its bill. Because of its webbed toes, the pelican finds walking on the land difficult. Ma'am, over. Yes, can you see it now? Yes, ma'am. Yes. However, it is delight to watch these birds in flight. The pelican has figured amongst the largest of the birds. It has a wingspan of up to 2.7 meters and Ways. weighs between 4.5 and 11 kg. It lives in the places with a moderate climate. It migrates to India, Africa, and Iran in winter because its wings do not give sufficient protection against the cold. The brown pelican is the smallest of the pelicans. It drives its head long into the water from a quite of the height to get at its prey. The other 6 species of pelican have white plumage. Perfect. You can switch off your mic now. The next one is Harsh. Are you there in the meeting? Are you there in the lecture? हर्ष, प्रमिता, आय गेस देर इज, सगळ्यांसाठी माझा आवाज ब्रेक होतोय का? इज दिस फॉर ऑल? नो. देन प्रमिता, तुझ्या एंडला एक कदाचित प्रॉब्लेम असू शकेल नेटवर्कचा. प्लीज चेक दॅट. Okay, so the next one, Harsh, are you there in the meeting? Okay. No. So I'll take the next name. हर्ष हर्ष नंतर हर्षद आणि कार्तिक दोघांच. हर्ष आहे ना? मग हर्ष प्लीज स्विच ऑन युअर माइक. हर्ष, प्लीज स्विच ऑन युअर माइक. केलायस ऑन?
हर्ष माईक ऑन केलायस? ओके, नो प्रॉब्लेम. त्याचा काहीच आवाज येत नाहीये. सो पुढच्याचं नाव घेते. द नेक्स्ट वन इज निधी. कार्तिक माहिका यांचं झालेलं होतं. सो आता नेक्स्ट वन इज निधी. निधीचं घेऊया आणि मग आपण डिबेटला स्टार्ट करू. Yes, ओके, नो ma'am. प्रॉब्लेम. Nidhi, yes, can you see the screen? Yes, ma'am. Yes, please start reading the giraffe. The giraffe is the tallest of all living land animals. A male can go up to 18 feet and a female up to go 15 feet. Such heights enables them to escape the competition for ground level grasses that exists among other leaf eaters. It also gives him a long range of visions. He takes the warning of approaching enemy early. Giraffes eat a variety of leaves, but acacia leaves are their favorite. Diet in spring when many trees are not in leaves. They spend 80% of the day eating. In summer, when trees are in full leaves, they need only 15%. The rest of the time in spent in resting and quarreling. Yes. पुढे वाच थोडंसं. Rising from a laying position is a problem for such a large animal. So it usually Okay, no problem. keeps standing even while it sleeps. Okay, very good. You can switch off your mic now. वर्ड्स कोणाचा तरी माइक ऑन आहे, माइक ऑफ करा. ओके प्रमिता, बट बाकी सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतंय. ओके, नो प्रॉब्लेम. इफ समवन हॅज म्युटेड यू, तुझं वाचून व्यवस्थित झालेलं होतं. ओके, सो आदेश, कोणाला म्यूट करू नकोस प्लीज. जेव्हा कोणीतरी वाचतंय किंवा काही चालू आहे तर कोणाला म्यूट करू नकोस. ओके, सो सायली, तू काहीतरी लिहिलंयस, आर कम्स आफ्टर वर्ड्स. तर काही डाऊट होता का तुझा? ओके, someone is presenting. Okay, so now स्पीकिंग साठी आपण येस प्राजक्ता आहे नेक्स्ट लिस्ट मध्ये. बट आता आपण आजच्यासाठी रीडिंग थांबवूया आणि थोडा वेळ एका दोघांचं फक्त स्पीकिंग घेऊया. रीडिंग थांबवून आपण स्पीकिंग घेऊया आजच्या लेक्चर मध्ये थोडंसं, कारण लास्ट लेक्चरला अजिबात स्पीकिंग झालेलं नव्हतं. रीडिंगची लिस्ट फास्ट आली आहे खूप पुढे, तेवढ्या फास्ट आपलं स्पीकिंग नाही वर सरकलेलं. साकेत, तुझं स्पीकिंग बाकी आहे बरोबर? साकेत, प्लीज राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. आता लिस्ट मध्ये माझ्यासमोर साकेत, ऋतुजा आणि रुद्र ही 3 नावं आहेत. ओके, ही लेफ्ट. ऋतुजा, साकेत, ऋतुजा कोण आहे दोघांपैकी? मॅम माझी रीडिंग बाकी आहे. कोण आहे? साकेत. हो. ओके, रीडिंग नाही, आता आपण स्पीकिंग. तुमचं नाव लिस्ट मध्ये शेवटी आहे ना, आपण वरून रीडिंग घालून स्पीकिंग सुरू केलंय अल्फाबेटिकल ऑर्डर. स्पीकिंग नाही. स्पीकिंग पण नाही ना झालेलं?
स्पीकिंग सो नाहीये विल यू माझं, डू इट रीडिंग इन मध्ये टुडेज होतं. लेक्चर? नाही नाही, नो नो. सगळ्यांची नावं आपल्याकडे सेमच आहे. आपण काय केलंय की हा स्टार्टिंग पासून म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर ए पासून रीडिंग सुरू केलंय आणि जी लास्ट नाव आहे माझ्याकडे लिस्ट मध्ये ते आहे शरण. सो एस पासून उलट आपण वरती स्पीकिंग करत चाललोय. तर तुझं नाव आधी स्पीकिंग साठी येणार त्यामुळे. ओके, तर आज तुला आता स्पीकिंग साठी मी वेळ देते. तू प्रिपेअर करून ठेव, तुझ्या स्वतःचा आवडीचा कुठलाही थँक्यू टॉपिक मॅम. घेऊन प्रिपेअर कर. ओके, सो साकेत आणि ऋतुजा तुमच्या दोघांचा आज हो आपण मॅम. स्पीकिंग घेऊया. व्हेरी गुड, यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. आपल्याला इफ टाइम परमिट्स आपण तुमचं घेऊया अंतरा. ओके अंतरा, मी तुझं नाव इथे ऍड केलेलं नाहीये मध्ये कुठे, सो मी तुझं नाव लिस्ट मध्ये ऍड करते. पुढच्या लेक्चरला तुझं रीडिंग होऊन जाईल. ओके, सो नाव आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी डिबेटची घ्यायची होती. आपण लास्ट लेक्चरला ट्राय केलं पण फार गोंधळ झाला तेव्हा, तर आज पुन्हा एकदा आपण ट्राय करूया. ओके, मागच्या वेळेला जसं ठरवलं होतं आपण, मला आठवतंय त्याप्रमाणे आपण बॉईज गर्ल्स असे दोन वेगळे ग्रुप केले होते, राईट. आणि पहिलंच डिबेट असल्यामुळे आपण असं ठरवतोय की माझ्याकडे जी लिस्ट आहे अकॉर्डिंगली आय रीड आउट युअर नेम्स अँड ज्याचं नाव येईल तो तो बोलेल त्या पर्टिक्युलर टॉपिकवर. ओके, सो आता येस, द टॉपिक वॉज ऑनलाईन क्लासेस ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर आता आपण असं ठरवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये असं होतं की गर्ल्स वर डिस्कसिंग अबाउट ऍडव्हान्टेजेस अँड बॉईज वर गोइंग टू डिस्कस अबाउट डिसएडव्हान्टेजेस, राईट. आपण मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर, की डिबेटची कन्सेप्ट अशी असते की एखाद्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला. फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेला असं झालं होतं की सायलीनी ऍडव्हान्टेजेस सांगायला स्टार्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये तिने सांगितलं की we have changed the topic. Okay, which was the topic? Please write then the topic. मला आठवत नाहीये टॉपिक कुठला होता. सायली मला प्लीज जरा सांगतेस कुठला टॉपिक होता? लॉकडाऊन. कोणता होता जरा कोणीतरी सांगा ना टॉपिकचं नाव. आपल्याला टॉपिक कुठलाही असला तरी चालणार आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काहीही नाहीये. आपल्याला फक्त तुम्ही कसं त्या विषयाला धरून इंग्लिश बोलताय ह्याची प्रॅक्टिस करून घ्यायची. दॅट इज अवर एम. ओके, टीचर, मी Yes. माझ्या बुक मध्ये इंग्लिश वाचू? कोण बोलतंय? जरा स्टुडंटचं नाव सांगा ना. मला इथे माईक ऑन दिसत नाहीये, कोणाचा आहे तो? कोण आहे? स्टुडंटचं नाव सांगा आता जे म्हणले ते. अंतरा. ओके, अगं अंतरा आता थांब जरा, पुढच्या लेक्चरला तुला वाचायला देते मी. ओके, बरं आता इथे टॉपिक वरच आपलं मोठं घमासान सुरू झालं आधीच. ऍडव्हान्टेजेस ऑफ गॅजेट्स अँड डिसएडव्हान्टेज, राईट. मी लिहून पण घेतलं इथे, गॅजेट्स दिसतंय मला. ओके, ठीक आहे. मग काही जण ऑनलाईन क्लासेस म्हणतायत, आपण आधी त्याच्यावर डिस्कस करूया की टॉपिक काय घ्यायचा. सायलीने एक टॉपिक सुचवला होता की ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ गॅजेट्स. जे आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यूज करतोय सध्या, त्याची ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज याच्याबद्दल बोलायचं. किंवा हे आपलं जे मागचा टॉपिक होता तो ऑनलाईन लेक्चर्सचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. तर तुमचं मत द्या की कशावर बोलूया, गॅजेट की लास्ट टाइम जो टॉपिक होता तो. जे जास्ती येईल त्याच्याप्रमाणे आपण जाऊया. एकाने टाकलाय आता ऑनलाईन क्लास. अरे बापरे, आणि काही काळजी करू नका, जर आता जास्ती मत आपल्याला ऑनलाईन क्लासला आली तर आपण पुढच्या लेक्चरला ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ गॅजेट्स घेऊ, व्हाईस वर्सा. आता गॅजेट जास्ती आली तर ऑनलाईन क्लास नेक्स्ट लेक्चरला घेऊ. 1 2 3 4 5 6 7 तर आय गेस मला वेगवेगळ्या नावांच्या समोर दिसतंय. प्रमिताचं गॅजेट चालय 1 2 3 4. बरं, आता सध्याच्या याच्याप्रमाणे तरी 7 जण ऑनलाईन क्लासच्या बाजूने आहेत आणि 4 जण गॅजेट्सच्या बाजूने आहेत. 8वं पण आलं आता ऑनलाईन क्लासच्या अकॉर्डिंगली. बरं, मग आपण एक काम करूया, आजच्या लेक्चरमध्ये आपण पटकन ऑनलाईन क्लास बद्दलचं एक छोटूसं डिबेट अरेंज करूया.
पुढच्या वेळेला आपण ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ गॅजेट्स वर जाऊया. इज इट ओके फॉर ऑल? ऑनलाईन क्लासला सध्या जास्त डिमांड आली, त्यामुळे ज्यांचं गॅजेट आता यूज नाही झालेलं त्यांनी निराश व्हायचं काहीही कारण नाहीये. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ गॅजेट्स वर शिफ्ट व्हायचंय. ओके, आता आपल्याकडे थोडा वेळ आहे, आपण पटकन ऑनलाईन क्लासेसच्या बोलणार आहोत. डिबेटची कन्सेप्ट अशी आहे, काय मुलींचा ग्रुप सपोज ऍडव्हान्टेज वर बोलतोय, एखाद्या मुलीने तिचं मत मांडलं की कसं एखादी गोष्ट ऍडव्हान्टेजेस आहे, जो मुलगा तिला अपोज करेल आणि त्याचे डिसएडव्हान्टेज सांगेल त्यांनी त्या लाईन मध्ये सांगायचंय. फॉर एक्झाम्पल मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की सायलीने सांगितलं होतं की काय ऍडव्हान्टेज आहे ऑनलाईन टीचिंगचे, की आपल्याला आपल्या वेळेनुसार अटेंड करता येतं, रेकॉर्डेड लेक्चर्स ऐकता येतात. त्या लाईन मध्ये पुढच्या एका मुलांनी सांगितलं होतं की जरी ही सगळी ऍडव्हान्टेज असली तरी डोळ्यांचा त्रास होऊ शकतो किंवा पाठ दुखू शकते. मग पुढे जेव्हा दुसरी मुलगी एखादी, आता सायलीने पहिले ऍडव्हान्टेज सांगितले, सपोज त्याच्यानंतर प्रमिता बोलतीये, तर ती सांगेल की जरी मानपाठेचे थोडेसे प्रॉब्लेम झाले आता तरी सध्यासाठी आपल्याला ऑप्शन नाहीये, त्यामुळे हे ऑनलाईन टीचिंग चांगलं आहे आणि आपण त्याच्यासाठी व्यायाम करू शकतो, थोडासा वेळ ब्रेक घेऊ शकतो मध्ये, की जेणेकरून आपल्या डोळ्यांवर ताण येणार नाही. इन दॅट वे दिस कॅन गो. इज इट क्लिअर? मी मुद्दाम मराठीत सांगितलं की प्रत्येकाला कळावं आपण काय बोलणार आहे ते. नो, यू डोंट हॅव टू राईट एनिथिंग, यू डोंट हॅव टू स्पीक. तुम्हाला समोरच्या टॉपिक वरती पुढे बोलायचंय. ओके, तुम्हाला तुमची मतं नाही मांडायची. आपण जेव्हा स्पीकिंग करतो, जेव्हा मी तुम्हाला सांगते लेक्चर मधलं स्पीकिंगची ऍक्टिव्हिटी आपण घेत असतो, तेव्हा क्लिअर कट तुमच्या मताने जे आहे ते तुम्हाला सांगायचं असतं. बट आता सपोज आपण ठरवलंय की मुली ऍडव्हान्टेज सांगतील, मुलं डिसएडव्हान्टेज, तर कंपल्सरी मुलगी जी ऍडव्हान्टेज सांगतेय त्याला कन्सिडर करून त्या मुलाने पुढचं डिसएडव्हान्टेज सांगायचं, आणि तो मुलगा जे डिसएडव्हान्टेज सांगेल ते कन्सिडर करून त्याचा उपयोग कसा आपण करून घेऊ शकतो हे ऍडव्हान्टेज मुलींनी सांगायचंय. ओके, तुमचं तुम्ही काहीही लिहून ठेवू शकत नाही. व्हेरी गुड, थँक्यू. ज्याने कोणी आता जिम इन गार्डन वाला टॉपिक पाठवलाय त्यांच्यासाठी तो सुद्धा आपण कन्सिडर करूया. आपल्याकडे टॉपिक भरपूर आहेत, फक्त एकदा आपल्याला ती व्यवस्थित होईल डिबेट असं काहीतरी करायचंय. ओके, सो हु विल स्टार्ट? हु इज रेडी टू स्टार्ट दिस डिबेट? आपण लास्ट टाइमच ठेवूया, मुली ऍडव्हान्टेजेस डिस्कस करतील, मुलं डिसएडव्हान्टेजेस डिस्कस करतील. तिथे कोणत्या टॉपिकचा? ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन लर्निंग. जो लास्ट टाइम होता तोच टॉपिक ठेवलाय आपण. पुढच्या वेळेला आपण गॅजेट्सचा घेणार आहे, त्याच्या पुढे ओपन जिम्स इन गार्डन त्याचा. दीपाली स्टुडंटचं नाव सांग ना प्लीज. ओके, दोघी जणी स्टार्ट करायला तयार आहेत. बट आता इथे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला असं नाही सांगायचंय आय एम टॉकिंग अबाउट ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन क्लास, असं काहीही बोलायचं नाहीये सुरुवातीला. ओके, तुम्हाला काय करायचंय की जस्ट ऍज इट इज सुरुवात करून टाकायची की ऑनलाईन क्लास बद्दल तुमचं मत काय आहे. इज इट क्लिअर? ओके, सो आता ह्या पद्धतीने सुरू करायचंय आपल्याला. सो पहिले निधी तुझ्यापासून स्टार्ट करूया आपण. माझ्याकडे आता जी लिस्ट आहे तीच मी घेत जाईन. निधी स्टार्ट कर. Yes. येस. Online classes provides you notes and resources anywhere, anytime you need. It makes each and every student concentrate and avoid any indiscipline in the class. ओके, व्हेरी गुड. सो हे तू ऍडव्हान्टेज सांगितलंस. आता ह्या लाईन मध्ये कुठल्या मुलाला काही डिसएडव्हान्टेज सांगायचंय? जे आता निधी बोलली त्याला अपोज काही करायला कोणाकडे काही कमेंट आहे का मुलांच्या लिस्ट मधून? पटकन नावं पाठवा, मुलींचीच बरीच नावं आली माझ्याकडे. रुद्र, प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड टॉक. Sometimes students also open apps in backgrounds and play games. Okay, so they are not concentrating on teaching but they are playing, and teacher feels that the student is attentive in the lecture where he is not, he or she is not. Very good. Yes, Saili, please continue.
As Rudra told, some people open the other access and play games, but if the lesson is being recorded, everything comes in the lesson. And if a parent is sitting besides you, as we know in online classes, there are parents sitting besides us, they will surely not allow to happen this. ओके, व्हेरी गुड सायली. सायलीच्या म्हणण्याला कोणाचं काही अपोजिशन? सायलीने वेगळा मुद्दा मांडला. व्हेरी गुड. साकेत, प्लीज स्विच ऑन युअर माइक. But every time the parents cannot sit our side because they also have work. येस, व्हेरी गुड Don't have time साकेत. every time. ओके, परफेक्ट. साकेत, यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. अजून आता कोण मुलगी ह्या साकेतच्या म्हणण्याला काही सांगू शकेल? आता नाव पाठवा पटापट. आतापर्यंत तरी आपण व्यवस्थित जातोय. ऍज एक्सपेक्टेड, वी आर गोइंग ऍज एक्सपेक्टेड. येस, अनघा, प्लीज स्पीक. Hello. येस येस, प्लीज कंटिन्यू. We should follow the rules of online classes and self-discipline. येस. अजून काही ऍड करणार तू? No. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. Welcome. यू कॅन रिपीट युअर टर्न. एकदा फक्त. येस, माहिका प्लीज ऍड. राईट, माहिका ना? दीपाली. स्टुडंट नेम इज माहिका, राईट? Yes. Yes, please add. Online course give a real work skill. Online course promote lifelong learning. Online course help to meet interesting people. Okay, very good. So आता yes, सायली, you can repeat again. अजून कुठल्या मुलाला आता जे माहिकानी आणि अनघानी ऍड केलंय की आपल्याला रूल्स फॉलो करायला लागतील. जसं साकेतनी मुद्दा मांडला की पेरेंट्स आपल्या शेजारी कायम बसू शकणार नाहीत. बट इट इज स्टुडंट्स रिस्पॉन्सिबिलिटी टू अटेंड लेक्चर सिन्सिअरली. येस, सायलीचा एक मुद्दा मिस आउट झालाय मगाशी की तिने असं सांगितलेलं होतं, मुलांकडनं मिस आउट झालाय. तिने व्यवस्थित सांगितलं की लेक्चर्स रेकॉर्डेड पण राहू शकतात जरी मागे ऍप्स ओपन असली तरी. त्याच्यावर काय म्हणणं आहे कुठल्या मुलाचं? यू कॅन गिव्ह युअर नेम्स अगेन. म्हणजे साकेत, रुद्र जे बोललेत त्यांनी परत नावं दिली तरी चालतील, कारण आता 1 मिनिट होऊन गेलं, अजून कुठल्याच मुलाचं नाव नाही आलेलं. सो इफ यू हॅव पॉइंट्स यू कॅन से. येस, साकेत, प्लीज switch on your mic. कधी sorry, our Wi-Fi, if the light goes and we have only Wi-Fi and we do all the classes in Wi-Fi, so how we can see the recorded classes? Because it's on YouTube. Okay, very good. This can also add. Next, साकेतच्या बोलण्याला अजून कोण काही अपोज करू शकतंय? सायली आणि वेदिका दोघींनाही करायचंय. वेदिका, आधी तू बोल, मग मी सायली तुला बोलायला देते, कारण एकदा सायलीचं झालंय. म्हणून फर्स्ट वेदिका, प्लीज स्विच ऑन युअर माइक. येस, Hello, वेदिका. ma'am. Yes, please As start. Saket told, we can also use mobile data. Okay, very good. So his problem was if Wi-Fi is gone, how we can hear or learn from the recordings, and your answer is we can use mobile data. Very good, perfect. Saili, okay, your answer was also the same. Miss, some online classes also have a clip or SMS cards with them. By that SMS card, we can take more network, and by that we can see the online recorded classes. Okay, so there is option of seeing recorded classes again or learning from the recorded classes. Yes. रुद्र, डू यू हॅव एनिथिंग टू से? साकेत, एकच मिनिट. आता परत रुद्रचं नाव आलंय. 2च मुलं बोलतायत फक्त. मुलींचं पार्टिसिपेशन ऍटलिस्ट जास्त आहे. रुद्र, you can switch on your mic. Ma'am, but if the mobile data card is not getting network, then
Okay, if mobile data card has some network issues, then what we can do? Very good. Sakit? Yes, yes. Ma'am, can I Yes? add in this? Ma'am, as Rudra told that if mobile data signal not come, because ma'am, it is not possible every time we will get the Yes, signal. correct. So then, what is your opinion? Okay, Saili, please continue. Miss, as I told before, if there is no mobile data, our online school also provides us a type of card. If we are out of town or we don't have any Wi-Fi or mobile data, we can use that card, and we can have a pen drive or that card and pierce it in any mobile or a laptop, and we can see it by our files or document. Okay, so Saili has provided another feature that everyone is not clear of. Even I didn't know about any such card which is given to you people, to students from schools or anything. So that is also a nice option. Yes, Saket, Rudra, any one of you. Ma'am, I was saying that this feature is not available till now in all schools. If there this Yes. feature is available to all schools, so we can adjust, but it is not available. Correct. Very good. Rudra, do you want to add something more or Yes, ma'am. I was also saying that only our schools doesn't provide that. okay, so all schools are not giving such facility, correct? आता मुलींमध्ये कोणाला is anyone interested in adding something more? Okay, Saili. The debate is for all. There are 25 students in the lecture, and only 3 or 4 people are talking or are interested in talking up in this debate. Why is it so? Yes, Saili, please continue. Miss, as we know, we are away from each other, so we can't go to anyone's house to see that video. But as there is many of options like Facebook, YouTube, or WhatsApp, we can call up our friends and tell that I have missed my online class. Can you send me the notes, or can you send me if the video is recorded? You have it. Okay, very good. This is also an option. याच्याबद्दल कोणाचं काय मत आहे? टॉपिक थोडंसं शिफ्ट व्हायला लागलाय आता आपला ऑनलाईन लेक्चर्सच्या ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज Ma'am, मी सांगू? गोइंग वेल. येस, प्लीज कंटिन्यू. Ma'am, but every parent does not use Facebook. Okay, everyone doesn't have Facebook. Okay. Then आता साकेतचं म्हणणं आहे ऋतुजा. व्हेरी गुड. रुजुला. Ma'am, but not use Facebook, but use WhatsApp or video call also. Okay, Saili, your point and her point is on equal lines, or rather same. That Ma'am, yes. ma'am, in this point, I want to say that every parents don't have digital phones. Okay, every parent or Touch screen phone. yes, Don't the Android they phone don't is have not touch screen available phone. with all. Okay. So then, what will be the answer? Yes, Saili. Miss, if they are not having a digital phone, they will of course have a laptop or a computer. And as we know, we can have a WhatsApp or Facebook account on laptop and computer both. Because on a what we call it, or Geo box phone, we don't have the option of all that online meetings. येस, करेक्ट. व्हेरी गुड. सो आता याच्यावर पण बरेच पॉइंट्स आपल्याला अजून ऍड ऑन करण्यासाठी आहेत. राईट. जर एखाद्याकडे सपोज डिजिटल फोन नाहीये और स्मार्टफोन नाहीये, आपण असं नाही म्हणू शकत की त्याच्याकडे लॅपटॉप असेलच. राईट. सो असा पुढे मुलांचा मुद्दा येऊ शकतो. व्हेरी गुड. सो येस, यू वॉन्ट टू ऍड सम पॉइंट? can have add in this point. Yes, please. ज्यांनी सायली नंतर मेसेज टाकलाय, प्लीज ऍड युअर पॉइंट. Yes, miss, our relatives have. We can go our relatives and Okay, but going somewhere in this time is difficult, right?
Okay, yes, you can. Very good. Your point is right. It is good. A debate competition is, so I added this. हे असं होऊ शकतं. Okay. So Miss, very good. आज yes, Sally. Miss, I wanted to tell something. Yes. Miss, as you told, if a person does not have a digital phone and if it does not have a laptop or a computer, then Miss, how can he or she do an online class on without Correct. having a digital phone? Yes. So that comes under disadvantage. That if some people don't are not using smartphones or laptops, इट इज अ बेसिक प्रॉब्लेम जो आपण आधी बघितला जेव्हा ऑनलाईन क्लासेस सुरू करायची वेळ आली होती भारतामध्ये तेव्हा बऱ्याचशा फॅमिलीजनी हा प्रॉब्लेम फेस केला की त्यांच्याकडे कुठलंच इलेक्ट्रॉनिक गॅजेट नव्हतं अँड देन समहाऊ दे मॅनेज्ड अँड स्टार्टेड टू अटेंड ऑनलाईन क्लासेस राईट सो हा बेसिक मुद्द्याकडे गेलो परत व्हेरी गुड बट द डिबेट वेंट वेल आय रिअली लाईक इट फक्त प्रॉब्लेम एक होता जेवढ्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांनी व्यवस्थित पार्टिसिपेट केलं व्यवस्थित मुद्दे मांडले इंग्लिश वॉज गुड ग्रामर वॉज गुड कॉन्फिडन्स वॉज गुड सगळं परफेक्ट होतं बट आय वॉन्ट टू ऍड फॉर दोज हू वर नॉट पार्टिसिपेटिंग इन दिस ही तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे राईट माझ्याकडे 4च नावं सारखी सारखी येत आहेत है ना माहिकाचं नाव आहे सायलीचं आहे साकेत आहे रुद्र आहे ओके बाकीच्यांनी सुद्धा तुमचं नाव ऍड केलं पाहिजे याच्यामध्ये दिलं पाहिजे ना काहीतरी इनपुट जर मी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही मीटिंग लीव्ह केलीत किंवा मी तुमचं नाव घेते आणि तुमच्याकडे बोलायला काही नाहीये म्हणून तुम्ही माईकच ऑन करत नाहीये तर आपला वेळ जात राहणार म्हणून मला आज असं करायला लागलं की ज्यांचं नाव येतंय आय विल अलाउ देम टू स्पीक स्टील आय वॉज ट्राईंग येस निधी ऑल्सो स्पोक व्हेरी गुड ओके सो प्रत्येकाची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे So it's responsibility of all of you to take part in the debate or anything. Yes, I would like to call the names, but तेव्हा असं नाही व्हायला पाहिजे की मी नाव घेत बसली आणि तुम्ही आयदर मीटिंग लीव्ह करताय किंवा माईकच ऑन करत नाहीये तर त्यामुळे काय होतंय की लेक्चरचा टाइम आपला वाया जाणार आहे साकेत आणि आता निधी काहीतरी बोलले मला काही कळलंच नाही त्यांचं म्हणणं काय आहे मुद्दा नाही कळला Saket, please switch on your mic and say what you were saying. मलाही नावं कॉल आउट करायला आवडेल बट ठीक आहे चालेल आपण तसं करूया पुढच्या लेक्चरला ही एक येस मी बोलत होता की आता जसं लॉकडाऊन मध्ये खूप दिवस झाले की मी इंग्लिशची प्रॅक्टिस नाही केली होती म्हणून ती वीक झाली आणि आज मला नीट बोलता नाही आलं नो प्रॉब्लेम बट युअर इंग्लिश वॉज गुड देर वॉज नो मच प्रॉब्लेम इन दॅट ओके त्याच्यात काही फार मोठा प्रॉब्लेम नव्हता आणि बऱ्याच दिवसाची प्रॅक्टिस नाहीये म्हणून थोडेसे अडथळे येणं इट इज ओके इट इज फाईन Ma'am, ओके येस from the next lecture, you only take the names. Okay, no problem. We will try this also. I'll call out the names, but you have to start speaking immediately. You have to speak on your mic immediately and start speaking, okay? I'll not wait for anyone. Yes, if someone doesn't switch on their mics immediately, I'll call out others' name. Okay, very good. So thank you and bye. In the next lecture, the topic would be disadvantages of gadgets. So read about it. Yes, Saili. Miss, in this also we can do like we can have an alphabetical order of girls and boys, and Miss, you can call out the names. Yes, okay, no problem. I'll make that list. Thank you for your suggestion. I'll make separate list of girls and boys according to their alphabetical order. Okay. Thank you and bye. Bye, teacher. Bye, teacher. Thank you. Bye, teacher.
Bye bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, teacher.